किती नंबरला असणार? किती नंबरला आहे सांगून दे. हो ना. ताईने सांगितलं. खरं तर ना एम मार्केट आपली वसाहत रेल्वेच्या बाजूच्या गरज उठली आणि तुम्हाला काही लोकांनी इकडे आणलं आणि ह्या वसाहतीमध्ये नगरसेवकांना काम करायला नव्हतं आतापर्यंत. पण मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितल्यानंतर म्हटलं माझ्याकडे अशी इमारत म्हणजे एम मार्केट वसाहत आहे. मतदान ती लोक आम्हाला करतात पण आम्ही तिकडे नागरी सुविधा देऊ शकत नाही. त्यांनी लगेच सीओला फोन केला, संजय केला, त्यांना फोन केला आणि मग पत्र माझ्याकडनं घेतलं आणि आम्हाला त्या गल्ल्यांमध्ये काम केलं. माहिती आहे ना तुम्हाला कुठल्या गल्ल्यांमध्ये काम केलं आहे आपण? माहिती पडलं लोकांना आणि तिथे अक्षरशः गलिच्छ वातावरण होतं. म्हणजे गटर आणि गटर नहीं जब लैट्रिन पोटी का पूरा पानी पूरा लोग इसमें चल नहीं पा रहे थे. अभी वाली वो सब सही एकदम साफ सुथरा था. वहाँ पर तो पूरा सीवरेज पूरा वो जो ब्रिज के नीचे से आते हैं सुल्ताबाई वहाँ से आने एकदम खराब था. 30-35 साल किसने किया नहीं. 30-35 वर्ष झाले असतील ना, कारण मी पहिल्यांदा निवडून आले ना तेव्हापासून ती चाळ आहे. 1997 तेव्हापासून तिथे कोणी काय केलेलंच नव्हतं. तो आता रस्ता केला. आता निवडून आल्यानंतर आणि ना हे जे होतं ना हेल्पोस्ट आरोग्य केंद्र बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे आपण करतोय. हे शिवाय आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या संकल्पना आणली. दुसरं बाकी कोण आहे. माझं पत्र गेलेलं आहे ते आपण चालू करणार आहोत. इलेक्शन नंतर आपण चालू करणार आहोत. 6 बिल्डिंग में हुआ है ऐसा कि 5 गाला नहीं हुआ. MMRD ने 5 गाला यहाँ पे दिया था आरोग्य. एक डॉक्टर वहाँ पर रहेगा सिक्योरिटी का. एक डॉक्टर 9 बजे तक है वो चालू. रात्रि 9 बजेपर्यंत असतं. 9 बजे सुबह 6 बजे से रात को 9 बजे तक ऐसा चालू रहेगा. एक डॉक्टर बेसिक जरूरतें हमारी वहाँ पूरी हो जाएगी. बड़ा होगा तो हम आगे बढ़ जाएंगे. तो अभी वहाँ हमारे एकनाथ शिंदे साहब बैठे, अटल जी बैठे, तो जो भी काम नहीं होता यहाँ पर उनको अगर बोल देते तो वो काम करेंगे. और अगर दूसरा कोई आया तो और मैंने काजूर इधर भी काम किया. काजूर में भी मेरा काम आहे. आता एवढं मोठं हॉस्पिटल एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेलं 6 माळ्याचं हॉस्पिटल आहे. इमर्जन्सी तिकडे वॉर्ड असणार आहे, बाळंतपणाचा वॉर्ड असणार आहे. त्याचबरोबर लहान मुलं जी कमी वजनाची असतात, कमी दिवसाची कमी वजनाची असतात, तर त्यांना त्या पेटीत ठेवतात. जवळपास कुठेच कुठल्याच हॉस्पिटलला ती नाही सुविधा. पण एक वॉर्ड तो सुद्धा करून घेतो. त्यामुळे आपल्याला ज्या काही आवश्यकता आहेत आपल्याला लांब पडायला लागतं. राजावाडीला जा, सायन्सला जा, त्यापेक्षा हे आपल्याला जवळच्या जवळ हॉस्पिटल होणार. आणि 2027च्या सप्टेंबरला आपल्या ते ताब्यात येईल आणि आपण दिवाळीमध्ये आपल्या लोकांना त्या हॉस्पिटलची भेट देऊ आणि दिवाळीत आपण ते चालू करू. आणि जे उद्घाटन भूमिपूजन एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, आता उद्घाटनाला पण आपल्याला त्यांनाच आणायचं. आणि त्यांना आणायचं आहे म्हणजे जिथे नगरसेवक पण शिवसेनेचेच पाहिजे. काय हो केलं ते म्हणजे कोण